परभणी पोलिसांची मोठी कारवाई। पालम तालुक्यात 1.34 लाखांची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त। परभणी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडकेबाज कारवाई केली। पेठ पिंपळगाव इथे टाकलेल्या छाप्यात तब्बल 1,34,400 रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू हस्तगत करण्यात आली। दिनांक 17 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की पेठ पिंपळगाव येथील रहिवासी सुरेश सदाशिव मोडके यांना आपल्या घरात बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशानं मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा करून ठेवलाय। ही दारू केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी मर्यादित असतानाही ती विनापरवाना महाराष्ट्रात आणण्यात आली होती। मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं पेठ पिंपळगाव येथील संशयित घरावर छापा टाकला। या झडतीत पोलिसांना विदेशी दारूचे एकूण 80 बॉक्स मिळून आले। जप्त केलेल्या या मालाची एकूण किंमत 1,34,400 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार राहुल परसोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश सदाशिव मोडके याच्या विरुद्ध पालम पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। ही यशस्वी कामगिरी परभणी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे व पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI चंदन परिहार, पोलीस हवालदार राहुल परसोडे, महेश कवठाळे, माणिक वाघ, दिलीप निलपत्रेवार आणि शरद सावंत यांनी केले। या धडक कारवाईमुळे पालम तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबेत दान आणले। जनता न्यूज 24 ताससाठी पालमवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास पालम।